श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं याबाबतचा. तारक मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ तारक मंत्राच्या रोजच्या पठणाने आणि ऐकण्याने संकटामध्ये वाट हरवलेल्या व्यक्तींना जीवनात कसा मार्ग मिळतो आणि त्यामुळे होणारे चांगले बदल जाणून घ्यायला हवेत. श्री स्वामी समर्थ आणि तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थांचा अत्यंत एक प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे. हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो. तारक मंत्र विविध आव्हानांसाठी विविध उपायांसाठी एक उपाय असल्याचं सिद्ध झालेलं आहे, ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो. तारक म्हणजे तारून नेणारा मंत्र. तारक मंत्र एक म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र. हा मंत्र म्हटल्याने मनातील सर्व चिंता, वेदना, दुःख दूर होतात आणि जीवनात सुख, समृद्धी आणि संकट येत नाहीत, आनंद येतो. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्यांचे वर्णन खूप वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे. कोणी चमत्कारिक उपचार म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे, जे जीवनाला वळण देतात, सक्षम असं आहे. तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येते. थोडक्यात काय, तारक मंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचं संतुलन निर्माण करण्यासाठी परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र. तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे, जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकट आणि दुःखांच्या विरुद्ध संरक्षण आणि आधार प्रदान करतो. असं या मंत्रामुळे मनातील भीती नष्ट होत असते. या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्ये निशंक हो, निर्भय हो मनारे असे म्हटले आहे. म्हणून या मंत्राच्या पठणाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीतीची नष्ट होते आणि आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची आपल्या आयुष्यात जी जागा आहे ती लक्षात येते की स्वामी समर्थ महाराज जर माझ्या पाठीशी असतील तर माझं कोणीही काहीही बिघडवू शकत नाही. एवढा विश्वास तुमचा आपल्या स्वामींवर हवा आहे. आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही. सर्व बाबतीत आपल्याला प्रगती घडून येते, कारण जिथे स्वामींची नेऊ नका आहे तिथे कशाचीही कमी नसते. या तारक मंत्राच्या पठणाने स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढत जातो. या मंत्राच्या नियमित पठणामुळे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास हा अधिकृत दृढ होत जातो. त्यामुळे आपली भक्ती आणि साधनेमध्ये प्रगती होत जाते. संकटातून सुटका होते. जर संकटे आली तर त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला महाराजांची कृपा, या तारक मंत्राची नियमित पठण करणाऱ्या भक्ताला श्री स्वामी समर्थ महाराजांचा तो प्रिय होतो आणि त्यांच्यावर महाराजांची कृपा होते व स्वामी समर्थ महाराज त्यांच्या सदैव मृत्यूचे भय नष्ट करत असतात. तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही. तसेच अपमृत्यूपासून आपले संरक्षण होते आणि तारक मंत्रामध्ये अफाट असं सामर्थ्य आहे, जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील आपल्याला प्रदान करत असतं. असं मानलं जातं की स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे. जे भक्तीने त्यांचे पठण करतात त्यांचं सर्व व्याधीपासून ते मुक्त होतात आणि बरे होतात. जेव्हा आपण तारक मंत्र ऐकतो किंवा पठण करतो त्यावेळेला आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते, पण खूप मनालाही खूप शांत वाटतं आणि त्यामुळे आपल्याला कायम तो मंत्र ऐकावासा वाटतो. बघा आता तारक मंत्र हा अभिमंत्रित करावा लागत असतो. तारक मंत्राचं जर तीर्थ जर आपण घेतलं तर आपल्या ज्या काही व्याधी असतील, काही आजार असतील, असे काही कारण असेल, तर सतत कोणतरी आजारी पडत असेल तर अशा व्यक्तीला तुम्ही हे तारक मंत्राचे तीर्थ पाण्यामध्ये नाही जरी म्हटलं तरी एक वेगळी शक्ती आहे की पाणी हे पॉझिटिव्ह वेनी आपण जर अभिमंत्रित केलं तर त्याचा खूप चांगला उपयोग आपल्यासाठी करायचा आहे. तर महाराजांच्या समोर आपल्याला काय करायचं आहे, महाराजांच्या समोर आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि त्या ठिकाणी बसून तुम्हाला तुमच्या एका ग्लासात पाणी घ्यायचं आणि तुम्हाला वाटत असेल तर एखाद्या तांब्या घ्या, पाणी घ्या, त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आणि 11 वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर त्या पाण्याकडे बघून आपल्याला सकारात्मक
आणि आपण वर्तमान काळात जसं आहे त्याप्रमाणे जसं बोलतो तसं बोलायचं आहे, की जसं माझी मुलं मला अजिबात त्रास देत नाहीत किंवा माझी मुलं खूप संस्कारी आहेत, माझ्या मुलांना अभ्यासात त्यांची खूप प्रगती होत आहे. जे काय तुमच्या कौटुंबिक अडचणी असेल त्या चांगल्या झाल्या आहेत असं म्हणायचं. आणि तुमच्या घरात कुठलाही वास्तुदोष असेल, तुम्हाला असं वाटतं की घरात वास्तुदोष आहे, भांडण होत आहे, कटकटी होत आहे, अशा वेळेला तुम्ही ज्या व्यक्तीसाठी तुम्ही जर हे तीर्थ बनवणार आहे ते अभिमंत्रित करायचं आहे. ते अभिमंत्रित पूर्णपणे त्यांना ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हे करत असाल त्या व्यक्तीसाठी करत असताना ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, उजवा हात ठेवायचा, 11 वेळेस तारक मंत्र बोलायचं आणि ते पाणी त्या पाण्याकडे बघून तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल जे वाटतंय ते म्हणायचं आणि त्यानंतर ते पाणी त्या व्यक्तीला द्यायचं. पण याचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठीच करायचा आहे. आणि स्वामी समर्थाचे जर तुम्ही भक्त असाल तर तुम्ही सगळ्या चांगल्याच गोष्टी करणार आहात, हे मला विश्वास आहे. तर अभिमंत्रित करायचं आणि ते पाणी त्या आजारी व्यक्तीला तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्ही जर घरासाठी करत असाल तर वास्तुदोष तुम्हाला वाटत असेल तर घरात ते पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर जसं जाणवत असेल की घरात कोणाला वाद होतात तर ते वाद होऊ नये यासाठी तुम्ही काय करायचं, तर ते पाणी आपल्या माठामध्ये तुम्ही टाकू शकता, म्हणजे ते पाणी सर्वच जण पितील असा तुम्ही उपाय करू शकता. मग तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येकाला थोडं थोडं ग्लासमध्ये टाकून तुम्ही घरात प्रत्येकाला ते पाणी अभिमंत्रित केलेलं पाणी देऊ शकता. तारक मंत्राचं पाणी हे आहे ते कुठल्याही म्हणजे जेवण करून आपण कुठली गोष्ट करताना त्रास होणार नाही याची काळजी आपण सर्वजण घेत असतो. जर तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही केलं तर ते तीर्थ अमृता समान आहे, हे कधी लक्षात ठेवा. आपण आपल्या स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. स्वामींवर विश्वास असेल तर सर्वच अडचणीवर आपण मात करणार आहोत. आपल्या कुठलेही कौटुंबिक असतील, मानसिक असतील, भावनिक असतील, कुठलीही अडचण असेल आपण त्यावर मात करणार आहोत. तर हा छोटासा व्हिडिओ होता जो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर काहीही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता, त्यावर मी नक्कीच तुमचं प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम करेल. सर्वांना श्री स्वामी समर्थ.